श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 5 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे कार्तिक पौर्णिमा। हिंदू धर्मग्रंथांमध्ये कार्तिक पौर्णिमा ही सर्वात पवित्र तिथी मानली जाते। भगवान विष्णूचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला जन्मला होता। हा दिवस विश्वाचा विनाश आणि पुनर्निर्मितीच्या कथेशी संबंधित आहे। असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्यकर्म इतर दिवसांपेक्षा जास्त फलदायी असते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांचा दिवाळी उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवतांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकला। त्यालाच देवदिवाळी स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते। तसेच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमुक पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा करणं सुद्धा शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला जल अर्पण करावे। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्यानंतर दीपदान करावे। असं केल्याने आर्थिक समृद्धी येते। या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करावी। सत्यनारायण कथा ऐकणे आणि रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते। या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते। ब्राह्मण आणि गरीब आणि गरजूंना धान्य, कपडे, पैसे आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य मिळते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा 3 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय केल्यामुळे फक्त 1 दिवसामध्ये आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तर हा 3 लवंगांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदींवर जाऊन स्नान करायचं प्रथा आहे। जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावी। त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी। या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजेला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे महादेवांचे शिवलिंग असेल तर सर्वप्रथम शिवलिंगाला आपल्याला जलाभिषेक हा करायचा। त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला बेल वाहायचे व पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा। या दिवशी रुद्राभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन आपण रुद्राभिषेक सुद्धा करू शकतात। व्रत करून भगवान विष्णूंची देखील आपल्याला पूजाही करायची आहे। विष्णू सहस्त्रनाम व मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना दुधामध्ये थोडीशी हळद टाकून दुधाने अभिषेक घालू शकतात की अगदी तुम्ही जलाभिषेक सुद्धा घालू शकतात। आणि त्यानंतर त्यांना पिवळी फळं अर्पण करायची। त्यांनी सर्वात प्रिय आहे त्यांना ती म्हणजे तुळस अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा करायची आहे। नैवेद्य जो आहे तो प्रसाद म्हणून घरातील सदस्यांना वाटायचं। त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः कार्तिक स्वामींची पूजाही केली जाते। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत। या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेणं शुभ मानलं जातं। या दिवशी दीपदानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा ह्याचा हाच उद्देश आहे। तुळशी विवाहाची सांगता देखील त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते। तसेच जर दिवाळीमध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजन करणं शक्य नाही झालं असेल तर तुम्ही देवदिवाळीच्या दिवशी सुद्धा लक्ष्मीपूजन हे करू शकता।
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. शिव महापुराणातील सर्वात प्रभावी उपाय असा हा मानला जातो. ग्रह आणि नक्षत्राच्या स्थिती आणि दिशेचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर होतो. ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्याचा वापर करून ग्रहांना शांत केले जाऊ शकते. यामध्ये स्वयंपाकघरातील लवंग ही फक्त तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही, तर लवंगासंबंधित असे अनेक ज्योतिषी उपाय आहेत जे आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. धन लाभ, संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी लवंग अतिशय उपयुक्त मानली जाते. ज्याप्रमाणे लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. तसेच लवंग ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगांपासून काही उपाय किंवा सेवा करतो, तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते. हा उपाय करण्याकरता आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या. ज्या लवंगा आपण घेणार आहे त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. त्याचबरोबर आपल्याला कमळगट्टे घ्यायचे 5, म्हणजे ज्या कमळाच्या बिया असतात त्याला कमळगट्टे म्हणतात, तर त्या 5 घ्यायच्या आहेत आपल्याला. आता या 5 कमळाच्या बिया तसेच 5 लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे. आपल्याला 108 वेळा महादेवांचं नामस्मरण करायचं. श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप करायचं. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जो पण तुम्हाला मंत्र येतो, ओम श्री महालक्ष्मी नमो नमो, या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. आणि आपल्याला ह्या ज्या कमळाच्या बिया आहेत तसेच ज्या लवंग आहेत त्या आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून, आता समजा तुम्हाला एखादी जागा घ्यायची आहे आणि ती जागा तुम्हाला घेण्यास शक्य होत नसेल, तर तुम्हाला कुंदकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला ह्या कमळाच्या बिया आणि लवंगा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. किंवा तुम्हाला एखादं घर घ्यायचं असेल तर तिथे तुम्हाला जाऊन या बिया आणि लवंगा ज्या आहेत त्या कुंदकेश्वर महादेवांचं नामस्मरण करून अर्पण करायचे आहेत. किंवा तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, तर कुंदकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आणि या 2 वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुलांच्या बॅगेमध्ये ठेवायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. शिव महापुराणातील सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव.